असलेला आहे तर काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले, मात्र आता जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत। सिंधुदुर्गमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर नागरिकांनी योग्य ती काळजी करण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। समुद्रामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनचं दमदार आगमन झालंय। चांदा ते बांदा सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय। गोंदियामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छत उडालेत, झाडांची आणि विद्युत खांबांची सुद्धा पडझड झाली आहे। पंढरपूरमध्ये देखील सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर विजेच्या गडगडाटासह पाऊस पडल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलेलं होतं। शहापूरमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मान्सूनचं दमदार आगमन झालंय आणि सकाळपासून पडलेल्या या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। तर राज्यात आज कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलाय आपण पाहणार आहोत। तळ कोकणात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोल्हापुरात सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। घाटमाता परिसरात पुढील 48 तास मुसळधार पाऊस बसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे।